नमस्कार। आज आपण वसई विरार महानगरपालिकेसमोर उपस्थित आहोत आणि गेल्या काही महिन्यांपासून जो हॉट टॉपिक वसई विरारमध्ये सुरू आहे तो म्हणजे माजी आयुक्त अनिल कुमार पवार यांच्याबाबत एक नवीन माहिती समोर आलेली आहे। खरं तर आपण वसई विरारचे जे काही नागरिक आहेत ते बाहेर जेव्हा कामासाठी जातात या आशेने जातात की आपल्याला 10,000 15,000 25,000 जो काही पगार मिळेल 2 ते 3 तास प्रवास केल्यानंतर आणि आपल्या दिवसाचे जे आपण 4-4 तास प्रवास करतो त्यानंतर कष्ट करून जे काही पैसे तुम्हाला मिळत आहेत हे पैसे तुमचे कुठे जात आहेत ह्याचा खुलासा आता हळूहळू प्रशासनाने म्हणजेच पोलीस प्रशासन ईडी प्रशासन यांनी करायला सुरुवात केलेली आहे। जेव्हा माजी आयुक्त अनिल कुमार पवार यांच्या घरावर रेड पडली होती तेव्हा 1,33,00,000 सापडले आणि प्रत्येक जण ह्या गोष्टीमुळे आश्चर्यचकित होता की अनिल कुमार पवार यांची भ्रष्टाचारी वृत्ती माहिती असल्यानंतर अनेक वरिष्ठ नेते असू दे त्यानंतर विरोधी पक्ष असू दे किंवा आम्ही देखील अशा बातम्या केल्या होत्या की ही रक्कम इतकी कमी असू शकत नाही। हा घोटाळा जवळपास 1000 कोटींपर्यंत जाऊ शकतो, त्याच्यावरती जाऊ शकतो पण कमी नाही। आणि कुठेतरी ज्या व्यक्तीकडून 100 कोटींच्या खाली रक्कम अपेक्षित नव्हती त्यांच्याकडून जेव्हा 1 कोटी सापडले तर अनेक चर्चांना उधाण आली। परंतु खरं तर हे खरंच एक छलावा होता आणि जेव्हा काही हार्ड ड्राईव्स काही दस्तावेज ईडीला सापडले त्यांनी जप्त केले त्यातून एक मोठी माहिती आता समोर आली आहे। गेल्या काही दिवसांपूर्वी एक बातमी आम्ही अशी बनवली होती की आयुक्त यांनी पदभार सोडल्यानंतर काही दिवस महानगरपालिकेत येऊन कोणाचे दस्तावेज सही केले, किती कोटी कमवले ह्याची चौकशी देखील ईडीने केली पाहिजे, कॅमेरा चेक झाले पाहिजे आणि या संपूर्ण गोष्टींनंतर आता पुन्हा एकदा कारवाईला वेग आला आहे। आयुक्त अनिल कुमार पवार यांची पोलीस कोठडीची कालावधी वाढलेली आहे, ते आता 4 सप्टेंबर पर्यंत गेलेली आहे आणि याचबरोबर एक सगळ्यात महत्त्वाचा आणि मोठा खुलासा जो वसई विरार महानगरपालिकेचे असलेले माजी आयुक्त अनिल कुमार पवार यांच्याबद्दल झाला तो म्हणजे 275 कोटी इतक्या भ्रष्टाचाराचा। 275 कोटी हे आपले पैसे आहेत, आपल्या नागरिकांचे पैसे आहेत जे आपण टॅक्सच्या स्वरूपात भरत होतो आणि हेच पैसे जे आहेत ते आता भ्रष्टाचाराच्या मार्गाने वापरले गेलेत। माजी आयुक्त अनिल कुमार पवार इतके हुशार होते की ते आपल्या सांकेतिक भाषेमध्ये जे आहे ते पैशांची मागणी करत होते आणि ही भाषा होती अ ब क ची, म्हणजे जितके हजार कितके लाख कितके कोटी द्यायचे हे अ ब क च्या द्वारे बोला आणि तितके त्यांच्या टेबलवर ठेवून जा। म्हणजे एका केबिनमध्ये ज्या केबिनमध्ये जाण्यासाठी अनेक समाजसेवी अनेक नेते बाहेर रांग लावून उभी असतात, आपण अपॉइंटमेंटची वाट बघत असतो त्या केबिनमध्ये त्या पवित्र केबिनमध्ये जे आहेत ते अशा सांकेतिक भाषेद्वारे पैशांची मागणी केली जात होती आणि गेल्या अनेक वर्षांपासून संपूर्ण खेळखंडोबा सुरू होता। परंतु ह्याच्यामध्ये सगळ्यात मोठी फोकस करण्यासारखी गोष्ट ही आहे की 275 कोटी हे आपल्याला कोणाला माहीत असतील की कुठे असतील तर हे कोणाला सापडले नाही। हे प्रशासनाला इतकी वेळ ह्यासाठी लागली कारण हे पैसे जे आहेत ते बाहेर पोचवले जात होते, डॉलर्स आणि युरोजच्या मार्गाने जे ते ट्रान्झॅक्शन केले जात होते। त्यामुळे आता कुठेतरी आंतरराष्ट्रीय कारवाईची देखील मागणी केली जात आहे प्रशासनाकडून। जे काही सध्या दस्तावेज समोर आलेले आहेत, जे काही सध्या पुरावे समोर आलेले आहेत त्याच्यामुळे स्पष्ट झालं की डॉलर्स आणि युरोजद्वारे संपूर्ण लेनदेन केली जात होती। म्हणजे माजी आयुक्त अनिल कुमार पवार हे आपल्या शिक्षणाचा कोणत्या गोष्टीसाठी फायदा घेत होते हे आपल्याला कळलं असेल। म्हणजे IASच्या रडारमध्ये ते आले आणि सगळ्यांनी त्यांचं खूप अभिनंदन केलं की आपले आयुक्त ही इतकी शिकलेली व्यक्ती आहे, परंतु आपल्या शिक्षणाचा कुठे वापर करायचा हे आयुक्तांना चांगलंच माहीत होतं, जे की त्यांनी केला। त्यांनी आपल्या शिक्षणाचा वापर केला पैसे लपवण्यासाठी, परंतु शेवटी काढून घ्यात लंबे होते आणि त्यांच्यापर्यंत ते पोचले। परंतु सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की या संपूर्ण घोटाळ्यामध्ये जेव्हा आपण पाहिलं जे काही अनिल कुमार पवार यांच्या बाबतीत जे काही घडलं त्याच्यामध्ये आपण स्पष्टपणे समजू शकतो की जेव्हा आपला वसई विरार एक असं क्षेत्र आहे की इथून 5 ते 6 तास आपण फक्त प्रवास करतो 15 ते 20 हजार कमवण्यासाठी आणि हेच 15 ते 20 हजार जेव्हा तुम्ही कष्ट करून घरी आणता, आपले टॅक्स भरताय, आपली मालमत्ता कर जे आहेत ते भरत चालले आहेत, त्याच्यामध्ये कुठेतरी हे अधिकारी जे आहेत ते इतके मोठे मोठे प्रोजेक्ट्सना सँक्शन करून त्यांना OCCना सँक्शन करून दस्तावेज सही करून हे ते हजारो कोटींचा व्यवहार करतायत, गैरव्यवहार करतायत आणि ह्याच्यावर कोणती रोख नाही आहे। ईडीने हा एक जो आहे तो महत्त्वाचा मुद्दा उघडकीस केला, परंतु असे अनेक अधिकारी असतील। सहाय्यक आयुक्तांची देखील आता चौकशी झाली पाहिजे कारण प्रत्येक विभागाचे सहाय्यक आयुक्त जोपर्यंत या भ्रष्टाचाराला बढावा देत नाही तोपर्यंत कोणताही मार्ग आयुक्तांपर्यंत पोहोचू शकत नाही। पहिली संपूर्ण आपल्या प्रभागात काय घडतं ही माहिती सर्वप्रथम एका सहाय्यक आयुक्ताला माहिती असते, कोणतं अनधिकृत बांधकाम होतं आहे, कोणत्या नाल्याचं बांधकाम सुरू आहे, कोणता
ठेकेदार काही चुका करत आहे, सगळ्यात पहिलं पत्रव्यवहार तिथपर्यंत झालेला असतो आणि त्यानंतर हे मोठमोठे अधिकारी नगररचना विभागाचे असू दे, त्यानंतर आयुक्त असू दे, ह्यांच्यापर्यंत हा संपूर्ण मुद्दा पोहोचवला जातो. त्यामुळे महत्त्वाचं हे आहे की सहाय्यक आयुक्तांवर ईडी कारवाई करणार का, तिथपर्यंत ईडीचे हात पोहोचणार का. कारण ह्यापूर्वी जेव्हा ईडी वरती बोटं उचलण्यात आली होती की 1,33,00,000 मिळाले, हे इतके कमी रक्कम का मिळाली, कारण आयुक्त हे दादा भुसेंचे नातेवाईक आहेत. परंतु आता जेव्हा जशी जशी कारवाई पुढे जाते आपल्याला समजतंय की पैसे लपवण्यासाठी आयुक्तांनी आपलं पूर्ण शिक्षण वापरलं आणि आपल्या सांकेतिक भाषेद्वारे पैशांची मागणी केली आणि आयुक्तांची संपूर्ण फजिती आता होत चाललेली आहे. परंतु साधेभोळे दिसणारे आयुक्त इतका मोठा भ्रष्टाचार खरंच एकटे करू शकतात का, हा पुन्हा एकदा प्रश्न आम्ही विचारू इच्छितो. ह्या भ्रष्टाचारांच्या मागे नेमकं कोणी त्यांना सांभाळून घेतलं आहे, त्यांच्यापर्यंत ईडी पोहोचणार का. त्याचबरोबर आयुक्तांपर्यंत पैसे पोहोचवण्यासाठी जे आर्किटेक्चरची मदत झालेली आहे, ज्या CNची मदत झालेली आहे, त्यांच्यापर्यंत ईडी पोहोचणार का, त्यांना अटक होणार का. आणि या संपूर्ण मुद्द्यामध्ये 275 कोटी हे खरंच तुम्हाला वाटतं की हे पुरेसे आहेत का, आंतरराष्ट्रीय कारवाईची जी मागणी केली जात आहे ती योग्य आहे का. या संपूर्ण मुद्द्यावर आता सामान्य नागरिकाचं काय म्हणणं आहे ते आम्हाला कळवा, कारण या संपूर्ण मुद्द्यामध्ये हा पैसा जो आहे हा तुमचा पैसा आहे. त्यामुळे तुमच्या पैशांच्या बाबतीत जे काही खेळखंडोबा या अधिकाऱ्यांनी वसई विरारच्या केलेला आहे त्याच्यावर उत्तर मागण्याची वेळ आलेली आहे. आयुक्तांना सध्या अटक झालेली आहे, आयुक्त कोठडीत आहे, चौकशी सुरू आहे. परंतु खरंच हा भ्रष्टाचार जो आहे इतक्या मोठ्या प्रमाणात वाढला आहे की फक्त आयुक्त नाही तर सहाय्यक आयुक्त असू दे, विविध घनकचरा विभागाचे अधिकारी असू दे, असे अनेक विभागांचे अधिकारी, आरोग्य अधिकारी असू दे, त्यानंतर एज्युकेशन अधिकारी असू दे, जे कोणी अधिकारी आहेत त्या सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे. आणि आता कुठेतरी जर या अधिकाऱ्यांना वाचवलं गेलं तर आपला पैसा जो आपण कष्ट करून अनेक तास प्रवास करून आपले घाम गाळून आपण कमवून आणतोय, आपल्या मुलाबाळांना न देता आपण वेळोवेळी जो टॅक्स भरतोय, जो महानगरपालिकेला पोचतोय, या रस्त्यांसाठी आपल्याला कोणती सुविधा नाही आहे ना, रस्ते आहेत ना, आरोग्य आहे ना, शिक्षण आहे. मग नेमका कुठे आपला पैसा चालला आहे याची माहिती आपल्याला घेतली पाहिजे आणि 275 कोटीच्या वरचा आकडा काय येतो ते देखील पाहण्यासारखं असेल. धन्यवाद.